पण या आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. चला रत्नदीप लोंगले आपण या. रत्नदीप आपल्या शुभेच्छा आपण मॅन ऑफ द मॅच देऊ. एका खेळाडूकडून एका खेळाडूला खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द मॅच दिलं जाईल आणि आता त्याला शुभेच्छा सुद्धा देतील. वाढदिवस आहे रत्नदीप लोंगले यांचा आणि बर्थडे बॉय यांच्या शुभेच्छा आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. चला आपण जाऊया मॅचच्या दिसतीने आणि खेळाचं पहिलं सत्र कसं असेल या ऐकूया कॉमेंट बॉक्स मधून. बदलापूरचा आणखीन एक आवाज राहुलजी सबान सरांना धन्यवाद. थैंक यू सो मच. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल इनफिल्डच्या वरनं खेचला आणि अखेर बॉल चालाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 10 मध्ये 4. नागनाई हा फोर्स आहे. पहिला बॉल वरती चौकार आला. 3 ओव्हरची मॅच. यो मिस. आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. धक्का लागेल पहिला. बॅटिंग करत असताना टीम RD 11 सांदप संघाला फलंदाज. विष्णू शिंदे सरांची अदा सर्वात न्यारी आहे. नंदू आता आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाला 20 शेप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचला. जेल स्वीकारण्याचा प्रयत्न फसला. दरम्यान धावा मिळतील 2. विवेकला बाबत नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. 3 ओव्हरची मॅच. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 6 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. RD 11 चांदप विरोधात संघ खेळतोय गावदेवी आपटी. या 2 टीमच्या दरम्यान ही ताकदवर मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेत स्वप्नील भुईर आमच्या सोबत जोडले गेले. त्यांच्या सुनेरी अक्षरामध्ये स्कोरबोर्ड आपण सजवतोय. या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतोय. विवेक चव्हाटमधून 2 धावा आल्यात. गोलंदाज होतोय मनीष. बिगिट करण्याचा प्रयत्न होता एसच्या मागे. एसची रक्षक आपण पाहतोय पोहोचलाय परंतु पॉइंटचा खेळू पुढे सरकला. त्याने चांगला जेल तिथे स्वीकारलाय आणि अखेर धक्का दुसरा लागेल. बॅटिंग करत असताना टीम RD 11 चांदप संघाला फलंदाज बाद. नेक्स्ट मॅच
हायवे दिवा विरोधात सोनारपाडा. दोन टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. नवीन बॅटर मैदानावरती नामदेव भंडारी हा खेळाडू आता दाखल झाला. बॅटची कडा आहे. पॉइंटचा खेळाडू पुढे सरकला. त्याला हुलकावणी देऊन बॉल चालला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल. 2 धावा एकवटल्या परंतु बघता बघता बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. येतोय चौकार. चांगली बॅटिंग करतोय. याकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. राऊंड विकेट तयार होतोय. पुन्हा आता मनीष. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये गॅप मोठा नाही. धाबाचा तोटा. एक सिंगल एकवटी 2 धावेचा प्रयत्न चालवला आणि अखेर 2 धावे ते मिळतील. गुड ॲडिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग अल्सो. षटक क्रमांक पहिलं आपण पाहतोय इथे मात्र संपट झालाय. पहिल्या षटकाच्या अंती जरी 2 खेळाडू आऊट झाले तर देखील धावफलक 12. याकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. गावदेवी आपटी संघाने टॉस जिंकला होता. निर्णय घेतला क्षेत्ररक्षक करण्याचा. इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी टीम RD11 चांदप संघाला. त्यामुळे आपण पाहतोय आता चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय चांदप संघ. कारण 2 खेळाडू आऊट झाले तर देखील धावफलक 12. याकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. 12 धाबा स्कोरबोर्ड वरती जोडल्या गेल्यात. आज खूप चांगला खेळ दाखवला टीम कोपरी संघाने देखील. खूप चांगली बॅटिंग त्यांची आपण पाहिली. आमचे जवळचे मित्र नितिराज कुंभार यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. खरं तर हा संघ बांधण्यात आला आणि खूप चांगला खेळ त्यांच्या टीमने दाखवला. एक चांगले खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. कोपरी ठाणे या भागातून ते बिलॉंग करतात आणि आजच्या रात्रीमध्ये त्यांचा खेळ देखील चांगला आपण पाहिला. कारण वेळेसारखा एक मोठा संघाला त्यांनी परास्त केला. नवीन बॅटर मैदानावरती तुम्हाला पार मिळेल. रवी जो सलामीला दाखल झालाय. 18 चेंडूमध्ये 84 धावांची खेळी करणारा खेळाडू तुम्ही पाहताय जो मैदानावरती दाखल झालाय. परंतु या मॅचमध्ये जणू काही मासा पाण्यातून बाहेर काढावा आणि तो मासा जसा चाचपडतो ना तसा विकेट आल्यानंतर चाचपडत होता. नॉन स्ट्रायकिंग एरियावरती रवी भोईर. परंतु आता त्याला स्ट्राईक मिळाली आहे. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा 20 मध्ये खेळला. डीप मध्ये खेळाडू उपस्थित. एक सिंगल बेल आणि सिंगल वरती थांबावं लागते. धावफलक 13. याकड्यावरती आता जात असताना 3 ऑफिशियल पंच तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये जरूर पार मिळतील. मुख्य पात्राच्या भूमिकेत विष्णू शिंदे सर मॅम फ्रॉम वराडे बदलापूर. त्यांच्या साथीने तुम्ही पाहताय मिस्टर योगीराज महाराज बुटेरे मॅम फ्रॉम कल्याण पोई. आणि तिसरे पंच आमचे DK मॅम फ्रॉम इंदगाव दत्ता कडू यांना देखील तुम्ही पाहताय. गोरदा सज्ज होता कुणाल. बॅटची कडा आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला बॉल जाईल. दरम्यान सिंगल एकपटी जाते. सिंगलच्या साथीनं धावफलक 14. याकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. 2 बॉलवरती फक्त आणि फक्त 2 धाबा आता खर्च केल्यात कुणालनं. कॉम्बॉक्स मध्ये देखील टाळा भासतात. तत्मान हे मात्र टाळ्यांचा गजर करतात कारण त्याला देखील माहिती आहे 2 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 2 धाबा खर्च केल्यात. त्यामुळे आता चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल मैदानामध्ये टीम चांदप देखील. या मॅच मध्ये चांगला क्रिकेट इथून मात्र खेळावा लागेल. याच अनुषंगाने बॅटिंग करतोय मैदानावरती रवी भोईर. चमचमणाऱ्या ट्रॉफीज देखील दाखवल्या जातात. ओमसाई MTC लाईव्ह च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला हवं. क्वांटिटी क्रियाटी याच ब्रीद वाक्यासह ते देखील जोडले गेलेत. 4 रात्रीमध्ये या स्पर्धेला जे लीड करतात ते आमचे भागेजी म्हात्रे भालगाव यांचाही आवाज आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला मिळतोय. आणि आता इथे यशच्या उद्ध्वस्त केल्या. धक्का अजून एक लागेल टीम चांदप संघाला. 15 बाद. थँक्यू सो मच. क्या बात आहे. DK अंपायरने जर डान्स केला तर त्यांच्यासाठी डनी लोंगले यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज.
आणि डीजे गणेश यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे, परंतु ते बकॅडॉनसाठी आहे. फरदर बाद झाला. नवीन खेळाडू रोहित मैदानावरती दाखल होतोय. या वेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न पायचीतच्या स्वरूपात. अजून एक धक्का लागेल टीम चांदप संघाला. फलंदाज बाद. फक्त 2 धाबा खर्च करतोय गोलंदाज. तुम्ही पाहताय मनीष च्या नंतर कुणाल आलाय. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर होता, त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा बॉल केली. हायवे दिवा टीम कॅप्टन आणि सोनारपाडा टीम कॅप्टन आपल्या टीम हायवे दिवा गोलंदाज सोनारपाडा. धाव फरक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 15. खोदून काढलाय. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होतो. एक सिंगल दरम्यान आली. दुसरी धावेचा प्रयत्न करताय. 2 धाबा एकवण्याचा प्रयत्न होतोय. अखेर नकार दिलाय. नामदेव भंडारीला तुम्ही पाहताय, जो मात्र 2 धाबा एकवण्याचा प्रयत्न करत होता. धाव परत 16. याकडे तुम्हाला पाल मिळेल. 3 ओव्हरची मॅच आहे. जवळ 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 4 फलंदाज आऊट झाले, त्यामुळे धावफलक 16 याकडे पुढे स्थिरावलंय. या बॅच मध्ये कमीत कमी अजून 14 ते 15 16 धाबा यायला हवा. त्यावेळेस एक बॅटिंग टोटल उभा राहील, कारण आपली संघाची बॅटिंग लाईनअप देखील स्ट्रॉंग आहे. फटका चांगला आहे. ऑन साइडला बुडवला. डिफेन्स क्षेत्ररक्षक उपस्थित. बॉलतून फेक करतात. दरम्यान 2 धाबा एकवण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 2 धाबा मिळतील. धावफलक टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 18. या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. धावफलक स्थिरावलाय या मॅच मध्ये. जांभिवली संघ देखील आपण पाहतोय, ज्यांनी मात्र सुपर 5 मध्ये धडक मारली पहिल्या दिवसामध्ये. वैभवजी पवार यांचं अगमन झाले. मनपूर्वक स्वागत. आणि मनीष 11 वाकड संघाचे पुरस्कार म्हणून वैभवजी पवार यांची ओळख आहे. समोर कोणताही संघ असू दे, मग फक्त आणि फक्त वाकड या संघावरती त्यांचा विश्वास असतो. जांभिवली गावचे उद्योजक समाजसेवक म्हणून ओळख आहे वैभवजी पवार यांची. त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 4 संघ आपल्याला 3 संघ आपल्याला मिळालेत. मग त्यामध्ये जांभिवली, त्यानंतर नेवाळी हा संघ देखील आपण पाहिला, आणि अजून एक संघाचा विचार केला तर कालच्या रात्रीमध्ये कासगाव असे 3 संघ पुढे सरकलेत. आणि आजच्या रात्रीतून 2 संघ कोणती येतील, आपटी की चांदप. आणि त्यानंतर आजच्या पोलमधून देखील अजूनही 3 मॅचेस शिल्लक आहेत. बॅटची कडा त्यांच्या मागे बॉल चालला. धर्माला खेळाडू उपस्थित. एक सिंगल धाव एकवटली. दुसरीचा प्रयत्न करताय. 2 धाबा एकवटल्या. बॅकअप चांगला पाहायला मिळतोय. तिसरीचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 3 धाबा एकवटण्याचा प्रयत्न चालवलाय आणि 3 धाबा मिळतील देखील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. या 3 धाब्याच्या साथीनं धाव फलक आता वेगानं पुढे सरकत असताना स्कोरबोर्ड वरती तुम्हाला धाबा पाहायला मिळतील. 21 धाबा फलकावरती जोडले गेल्यात. 5 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. काउंटर अटॅक इथून मात्र करावं लागेल. मोठे फटके खेचावे लागतील. रवी भोईरला आपण पाहिलं, जो मात्र सस्त्यात आऊट झाला, पडतो आता ते सस्त्यात बाद होणं परवडणार नाहीये टीम चांदप संघाला देखील. आतिची भंडारी देखील जोडले गेलेत. मथुर फॅन्स क्लब त्यांचे मनपूर्वक स्वागत. इथे देखील वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होतोय. आपटी बार टाकण्याचा प्रयत्न चालवलाय. पंचाकडे आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु पंच सांगतात डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव आली होती. जांभिवली नाव उल्लेख केला आणि आकाश सामंत यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे आकाश. या स्पर्धेच्या वाटेवरून पहिली 50 आकाशने कंप्लीट केली या स्पर्धेमध्ये. या वेळेला देखील ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न, फर्स्टला धाव घेण्याचा प्रयत्न करतात आणि अखेर अनिलला इथून मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का टीम RD11 चांदप संघाला. फलंदाज बाद.
21 धाबा स्कोरबोर्ड वरती जोडले गेल्यात. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत. राजेश स्विंग अँड मिस. गोलंदाजी मार्कवरती संदेश आलेत आणि काय गोलंदाजी करतात. सलगचा तिसरा आता डॉट बॉल त्याने टाकला. पहिल्या ओव्हरवरती तिहेरी धाव. त्यानंतर आपण पाहतोय सलगचे 3 बॉल आता डॉट आलेत. त्यामुळे अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. इथे देखील आडबा बाट खेळण्याचा प्रयत्न. पंच इशारा करतायत. क्या बात आहे, क्या बात आहे. हा इवान निघालाय, परंतु निघालाय कुठे ते देखील पाहावं लागेल. हा विमान खरं तर आपण पाहतोय आता कुठे लँड होईल. व्हाईट बॉल. इथे देखील शरीरावरती चेंडू आदळतोय. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल मेल. दुसरीचा प्रयत्न नाहीये. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. सैराट पिक्चर मधला तो अभिनेता तर नाही ना. गुर्द तयार होतोय. या वेळेला देखील घडलंय काय. यस्टनच्या मागे दन 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 करत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ सागर दळवीच्या हातामध्ये आणि धाव मिळते 4. येतोय चौकार. जशी यात्रा होईल तशी तशी जलेबीबाई मुन्नीबाई सगळं तुम्हाला ऐकायला मिळेल डीजे गणेशच्या माध्यमातून. कारण डीजे गणेशचं एक वैशिष्ट्य जसे जसे प्रेक्षक वर्ग सुस्तावतात तसं तो त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांचा एंटरटेनमेंट तो करत असतो. त्यामुळे डीजे गणेशची ओळख आहे. आणि आज देखील आजच्या रात्रीमध्ये डीजे गणेश यांचे चांगले चांगले संगीत तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि खरं तर 2 दिवस रात्रीमध्ये त्यांना भागेश म्हात्रे बालगाव यांची साथ लाभली आहे.
कुणाल ही जोडी पार मिळेल. स्टार्टिंग नंबरती बॅटर संकेत आहेत. 18 बॉल आणि 28 धावांची गरज. गोलंदाज विवेक पहिला बॉल. पहिला बॉल इनफिल्डच्या बंड खेचला. धर्माच्या क्षेत्रामध्ये क्षेत्र मोकळे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 28 धावांचं टार्गेट आणि येतोय चौकार. चौकार आलाय. बॅटची कडा पुन्हा एकदा क्षेत्र तेच निवडलाय. ऍक्शन रिप्ले मागील बॉलची कार्बन कॉपी. बॉल चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेलेक्टचा दुसरा चौकार ठोकडीचे. काय चेहऱ्याचं एक्सप्रेशन. बिग हिट करण्याचा प्रयत्न. फटका पोहोचलाय. विवेक पोहोचतोय आणि जेलला इथे स्वीकारलाय. त्यामुळे पहिला धक्का लागेल टीम आपटी. संग्राम बॅटर आउट. आणि चला टीम सोनारपाडा आणि टीम हायवे दिबा कॅप्टन आपण टॉस साठी या. बंधन मिळत आहे. खर तर ही चूक होती की घोर चूक होती. हे बघा खर तर विष्णू शिंदे सरांना जास्तीत जास्त आता टेन्शन आलंय की हा जेल का सोडला. परंतु लक्षात असू द्या बॅटर देखील बॅट घेऊन उभा आहे विष्णू सर. 2 चेंडू नंतर आपण टॉस करतोय कारण पहिल्यावरचा खेळ प्रगती पथावरती आहे. 9 धाबा फलकावरती जोडले गेल्यात. एक फलंदाज आउट झालाय. संधी निर्माण झाली होती दुसऱ्या बॅटरला आउट करण्याची. इथे देखील टप्पा पडला. झपकन बॉल मात्र आतमध्ये येतोय. दरम्यान मिळेल ते सिंगल. चांगली गोलंदाजी केली आहे. 10 धाबा फलकावरती जोडले गेल्या. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना त्यामुळे धावफलक 10 आकड्यावरती तुम्हाला पार बेल 28 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करायचा होतं या मॅच मध्ये. 13 बॉलचा खेळ अजून शिल्लक. 18 धाबांची गरज आहे. शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा आहे. माहिती आहे विवेकसाठी. क्या बात आहे. आज भलतेच रंगात आलेत विष्णू शिंदे सर कारण त्यांना देखील माहिती आहे आज पेमेंटचा दिवस आहे त्यामुळे आयोजकांना खुश करायला हवा. इथे देखील बॅटम पार्टच्या मधनं भन्नाट बेक ते थरार गोलंदाजी केली आहे. डॉटबॉलची आता समाप्ती होत असताना धावफलक तुम्हाला पार मिळेल. पूर्णपणे 10 या कडे आता स्थिरावले. त्यामुळे 12 बॉलचा खेळ शिल्लक. जिंकण्याकरिता 18 धाबाची गरज आहे. नेक्स्ट मॅचचा एका बाजूला नित्य 11 सोनारपाडा संघ आणि दुसऱ्या बाजूला भूमी 11 हायवे दिवा. छापाचा कॉल आणि एक्झॅक्टली कॉइन खाली गेलेला आहे. लक्षात असू द्या. आपण पुन्हा एकदा टॉस घेणार आहोत. विशाल भोईर यांच्या शुभ असते. काटाचा कॉल
आणि आलेला आहे छापा. नित्य 11 सोनारपाडा संघाने टॉस जिंकलेला आहे. फक्त या ठिकाणी डिसिजन कळवायचं आहे. फिल्डिंग. ओके, दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. अमर ठाकूर आणि अगदी आपण पाहतो टीम हायवे दिवा टॉस बॉक्स मधून नित्य 11 सोनारपाडा संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले ते भूमी 11 हायवे दिवा टीमला. मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. अगदी आपण पाहतो बक्षीस पात्र फेरीसाठी चालू असलेली लढत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला कल्याण ग्रामीणचा संघ आहे आपटी, तर दुसऱ्या बाजूला बदलापूर वांगणीचा ग्रामीण संघ आहे टीम RD11 चांदप. या जाऊया मॅचच्या दिशेने. बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम बॉक्स. टॉस जसा जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला टीम सोनारपाडानं, तसं एक वेगळी खुशी होती टीम हायवे दिव्याच्या खेळाडूवरती, कारण त्यांना बॅटिंग हवी होती. पहिल्या मॅचमध्ये देखील टॉस जिंकून त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि आता तोच निर्णय त्यांच्या वाट्याला आलाय. परंतु बॉल जाईल एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. मराठी सिंगलच्या साथीने धावफलक 15 याकड्यावरती आता स्थिरावलंय. 10 बॉलमध्ये अजूनही आपण पाहतोय 13 धाबाची गरज आहे. 4 चेंडू भरपूर महत्वाचे आहेत दोन्ही टीमसाठी. शेवटच्या ओव्हरमध्ये मिळणे धाबा आल्याच नव्हत्या टीम चांदप संघासाठी, अन्यथा धावफलक चांगलं सेट झालं असतं. परंतु या मॅचमध्ये कमबॅक करायचा प्रयत्न करतोय जयेश जाटे. पहिला बॉल त्यांनी चुकीचा टाकला, त्यावरती चौकार आला आणि आता याबरोबर आपण पाहतो एक सिंगल धाव त्यांनी खर्च केले. त्यामुळे 4 बॉल आता भरपूर महत्वाचे आहेत दोन्ही टीमसाठी. 13 धाब्यातून मात्र चेस करायचे आहेत. इथे देखील फटका चांगला आहे. साईडला बरोबर डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतोय, स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं, बॉल अडवला आहे. परंतु इथे आपण पाहतोय खरं तर खाली पडल्यानंतर थ्रो त्याने केला. थ्रो पोहोचण्यासाठी थोडासा वेळ लागला, परंतु टाळा भाजायला हवेत कारण क्षेत्ररक्षण चांगलं केलं. त्यामुळे 2 धाबा मिळतील. धावफलक पुढे सरकत असताना 9 बॉलचा खेळ शिल्लक, 11 धाबाची गरज. अजून 3 बॉलचा खेळ तुम्हाला पार मिळेल या मॅच मध्ये शिल्लक आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना जयेश जाटे चांगली गोलंदाजी त्यांनी केली. एक चौकार आल्यानंतर कमबॅक करायचा प्रयत्न तो करतोय, परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आतापर्यंत कौशल्य आणि त्याच्या साथीने कुणाल दोघांनी 3 बॉल फेस केलेत. बिग हिट करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. देव बर्वंत म्हणावं लागेल. यशांच्या मागे झेल स्वीकारण्याचा प्रयत्न फसला. आम्ही म्हणत असतो ना ज्या प्रकारे संगीतकाराला वादकाची साथ हवी असते, आता तशीच साथ हवी येते मात्र गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाकडून, परंतु ती साथ लाभत नाहीये. अनिल होते त्यांच्या मागे झेल स्वीकारण्याचा प्रयत्न पूर्णपणे इथे मात्र फसला आणि अखेर एक सिंगल देखील मिळते. जर इथून बॅटर आउट झाला असता तर नवीन बॅटर आला असता, तदनंतर धाव देखील बातली असती. परंतु इथे तेलही गेलं, तुपही गेलं आणि आता हाती आलो धोपाटणं असंच म्हणावं लागेल. 8 बॉल 10 धाबांची गरज. चॉक करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे, परंतु मिळेल ते सिंगल आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक पुन्हा आता पुढे सरकत असताना 19 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. 7 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरता 9 धाबाची गरज. हा चेंडू भरपूर महत्वाचा असेल दोन्ही टीमसाठी. दोन्ही संघ मैदानावरती प्रयत्नाची पराकाष्ठा करतात या मॅच मध्ये. शेवटचा बॉल कशा प्रकारे हातातील जयेश जाटे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कौशल ज्याने 4 बॉलमध्ये 4 धाबा बनवल्यात. शेवटच्या बॉलवरती धाबा किती येतील या वेळेला देखील भन्नाट वेग तेच ठरणार. गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. यशांच्या मागे अनिल कडून चूक घडली आहे, परंतु पुन्हा एकदा कमबॅक करायचा प्रयत्न करतोय जयेश जाटे. शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना तुम्हाला पाहायला मिळेल कारण शेवटचे 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या मॅच मध्ये जिंकण्याकरता टीम आपटी संघाला 9 धाबाची गरज आहे. धाबे दणले असतील आता आपटी संघाचे देखील, कारण गोलंदाजी शस्त्र आहे टीम चांदप संघाचं. त्यामुळे या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करायचा प्रयत्न जयेश जाटेने केलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्या होत्या जवळजवळ 10. आता पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज विवेकच्या पायावरती पाऊल ठेवत असताना जयेशने खर्च केला 9. त्यामुळे आलेख थोडासा कमी आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकापेक्षा आलेख थोडासा खाल्लेला पाहायला मिळतोय, परंतु आता शेवटचे 6
ओव्हरमध्ये 9 धाबा रोकायचे, कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा मुख्य नियम आहे. त्यामुळे या 9 धाबा इथून मात्र 1 डावात लागतील टीम आपटी संघाला. एका बाजूला आपण पाहतोय बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणी संयुक्त विद्यमाने स्पर्धा जर्मन डोके आयोजित आमदार चषकाचं दमदार नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्यामध्ये आपण पाहतोय बदलापूर बांगणीचा संघ खेळतोय RD 11 चांदप, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कल्याण ग्रामीणचा संघ मैदानावरती खेळतोय गाव दिबी आपटी. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगत असताना एका बाजूला बदलापुरातील नामके पंच आपण पाहतोय मैदानावरती विष्णू शिंदे, तर दुसऱ्या बाजूला कल्याण ग्रामीणचे पंच मैदानावरती आपण पाहतो योगराज बुटेरे. त्यामुळे आता हा सामना चांगला रंगेल, हे बॅटल चांगलं रंगेल, कारण या मॅच मध्ये आता संघर्ष दोन्ही टीमचा वाढलाय. शेवटचे 6 बॉल 9 धाबाची गरज आहे. सामना जिंकेल कोण, यापेक्षा सामना कसा होईल यावरती आता साऱ्या प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात. कारण मैदानाच्या चौफेर बाजूला मुंगीलाही शिरकाव करायला जागा नाहीये, इतकी पब्लिक तुम्हाला पाहायला मिळेल. आणि म्हणून तर म्हटलं जातं ना, जिथे जिथे प्रेक्षकांचा महापूर त्यांचं कुळगाव बदलापूर. आणि या ऐतिहासिक क्रीडा नगरीवरती ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला बॉल यशांच्या मागे, फाईन लेगच्या खेळाडूकडून घडली चूक, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, कलात्मक स्ट्रोक, सुपडा शॉट, बॉल सीमा पार, 4 धाबा. की घोर चूक हे देखील पाहावं लागेल, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. 5 बॉल 5 धाबाची गरज या मॅच मध्ये. दोन्ही संघ मैदानावरती लढतात, प्रयत्न करतात, प्रयत्नाची पराकाष्ठा तुम्हाला पाहायला मिळेल. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, पंचाकडे दाद मागितली आहे, परंतु घडलंय काय, एक सिंगल तर एक पडली, 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय. हा थ्रो कशा प्रकारे केलाय आणि अखेर तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न करण्यासाठी बॅटरला परतावं लागतंय बागारी. परंतु अजूनही या मॅच मध्ये 4 बॉलचा खेळ शिल्लक. जिंकण्याकरिता टीम आपटी संघाला 3 धाबाची गरज. सामना रंगतोय, हो रंगलाच पाहिजे, कारण त्यासाठी जर प्रेक्षक राजा या मैदानावरती दाखल झालाय, त्या सर्व प्रेक्षकांचा आमदार चषकामध्ये हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. 4 बॉल 3 धाबाची गरज. ढक्कलला हलक्या हातानं बॉलचा डीप मध्ये क्षेत्रक्षक उपस्थित, एक सिंगल बाली, दुसरी धावेचा प्रयत्न होतोय, 2 धाबे इथे मिळतात, तिसरीचा प्रयत्न करतील का पाहावा लागेल. स्कोर आर लेबल, धाव फलक जाऊन पोहोचलाय 27 धाबा. टीमची टोटल स्कोर पडली तुम्हाला पाहायला मिळेल. 6 चेंडू मध्ये 9 धाबाची गरज असताना सामना येऊन ठेपला. शेवटचे 3 बॉल 1 धाबाची गरज या मॅच मध्ये. नामदेव भंडारीला तुम्ही पाहता, त्याच्या अंगावरचे कपडे आणि त्याच्यावरती डाग तुम्हाला पाहायला मिळतील. त्याने मेहनत केली आहे या स्पर्धेमध्ये, परंतु लक देखील भरपूर महत्वाचा आहे. कारण असं म्हटलं जातं 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत. या साऱ्या गोष्टी जर मैदानाच्या बाहेर सोडल्या आणि 4 अक्षराची मेहनत तुम्ही मैदानावरती करताय ना, तर तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकत नाहीये. परंतु आता या मॅच मध्ये इथून मात्र जिंकणार कोण हे देखील पाहावं लागेल. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असले ना, तर यशालाही पर्याय उरत नाहीये. त्यामुळे आता इथून आपण पाहतोय शेवटचा 1 बॉल 1 धाब्याची, 1 बॉल नाही तर 3 बॉल 1 धाब्याची गरज असताना हा सामना कोणत्या बाजूला हे देखील पाहावं लागेल. परंतु जर सामना आवडला असेल ना, तर टाळा व्हायला हरकत नाहीये. 3 बॉल 1 धाबाची गरज. सुपर 5 साठी जाण्यासाठी तुम्हाला हा सामना पाहायला मिळेल. चांगली बॅटिंग करतोय कुणाल, 7 बॉल मध्ये 15 धाबा, त्याने इथे मात्र एकवटल्यात. हलक्या हाताने बॉलला ढकललाय, दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न, फर्स्टला सामना जिंकलाय टीम आपटी संघानं. गाव दुबी आपटी संघाचं अभिनंदन. तर टीम RD 11 चांदप